2026 मध्ये कर्क राशीवाल्या लोकांना खूप नजर लागणार आहे. हम्म. कारण की त्यांच्या 8व्या घरामध्ये राहू आलेला आहे आणि अच्छा. ते जेवढे सिक्रेटिव्ह राहतील ना तेवढं चांगलं काम आहे. काही लोक म्हणतात की नाही मला आहे ना पिंकी सोबतच लग्न करायचंय हम्म. आणि पिंकी म्हणते तू या जगातला आखरी जरी व्यक्ती असेल ना मी तुझ्यासोबत लग्न नाही करणार. हम्म. तर पिंकी तर नाही मिळणार. तर रेश्मा तुम्ही- मिळणार. नाही, तू होऊ शकता. 2026 सिंग राशीवाल्या लोकांसाठी प्रेशर कुकर सारखं असणार आहे. बरं. त्यांच्यावरती खूप प्रेशर क्रिएट करणार आहे. शनी त्यांच्या लाईफमध्ये एकदम तुफान सारखा आला आहे. सगळीकडून प्रॉब्लेम क्रिएट करतो. त्यांना असं फील होतंय, इव्हन सिंग राशीवाल्या लोकांना पण होतंय की आयुष्यामध्ये काय चालू आहे, वादळासारखं चालू आहे, कुठून प्रॉब्लेम येत आहेत, काय करायचंय, कुठे म्हणजे काय काहीच करायचं, सुचत नाही. काही सुचत नाही. इमर्जन्सी फंड आहे ना सगळ्यांना क्रिएट करणं जरुरी आहे. जर हा पॉडकास्ट त्यांनी बघत असतील तर तुम्हाला हे मी आहे ना विनंती करेल की तुम्ही इमर्जन्सी फंड जरूर क्रिएट करा. नाही तर असा टाइम येईल ना ज्या टाइमला तुम्हाला वाटेल की अरे माझ्याकडे थोडे पैसे असते तर बरं झालं असतं. 2026 तुळा राशीवाल्या लोकांसाठी नेकीकरण जुते खा हो. असं राहणार आहे. ते जेवढे नेकी करायला जातील ना तेवढे लोक त्यांना